तर बघा आता टाकलेले आहेत ड्रायफ्रुट्स आणि आता एकदा छान मिक्स करून घेते। ड्रायफ्रुट्स भरपूर टाकलेले आहेत, म्हणजे भरपूर म्हणजे फक्त बदाम आणि काजूच आहे, पण जास्त घेतलेले आहेत मी, छान लागतात दाताखाली आल्यावर त्यामुळे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्लॉग मी देवपूजापासून करत आहे। सो बाकीचं माझं सगळं आवरलेलं आहे आणि वेदांत अजून उठलेला नव्हता, सो म्हटलं चला देवपूजा करून घ्यावी। तर नेमकं देवपूजेला सुरुवात केलेली आहे। तर पूजा करायला फुलं वगैरे तर नव्हते, आज होती तशीच पूजा केलेली आहे। आता फुलं मला आज उद्या घ्यावे लागतील, तर त्यामुळे जशी आहे तशीच पूजा मी करून घेते आता। आणि नंतर बाकीचं बाहेरची रांगोळी वगैरे सुद्धा काढायची राहिलेली आहे। आणि आज जेवायला बनवलेलं होतं कांद्याची पात आणि चपाती बनवलेली होती सगळ्यांसाठीच, कारण दुसरं काही पर्याय नव्हता त्यामुळे। तर हे पॅकेट बघा, तेल आणलं होतं देवाचं, तर ते तेल ओतून घेतलं होतं आणि हे पॅकेट ठेवलेलं होतं तसंच। तर त्यामध्ये नंतर काय होतं, तेल बरंच राहतं त्यामुळे वेस्ट नको जायला, त्यामुळे असं उभा करून ठेवायचं। मग त्यामध्ये तेल अजून खाली तळाला साचतं आणि ते ओतून घ्यायचं आरतीमध्ये, कारण वेस्ट कोणतीच गोष्ट आपण करत नाहीत आणि करायलाही नाही पाहिजे। तर त्यामुळे तर 2 पॅकेट होते, एक अगोदर आणलेलं होतं आणि एक आत्ता नंतर आणलेलं आहे। तर दोन्ही पण पॅकेटमध्ये तेल आहे बऱ्यापैकी, तर मी ते ओतून घेते अगोदर आणि नंतर आरती लावते। सो आता गणपतीचं म्हणजे गणपती होता तेव्हा तेल बऱ्यापैकी यूज झालं होतं, कारण कंटिन्यू आपल्याला आरती वगैरे लावावी लागते। तर सामान भरताना ते आणलेलं पॅकेट संपलं आता, मग अजून परत आम्हाला कालच्या परवा दिवशी आणावं लागलं होतं, तर मग आणलं होतं आणि बघा आता पॅकेटमधलं तेल काढून घेतलं। सो मला आरती फुल भरायची होती त्यामुळे अजून थोडंसं तेल मी त्याच्यातलं ओतून घेतलं आणि म्हणजे सफिशियंट तेल त्यामध्ये झालेलं आहे आणि आता आरती लावून घेते। सो आरती पण पटकन लागली आज, कधी कधी खूप परेशान करते, तर आज लागलेली आहे। नंतर बघा अगरबत्ती सुद्धा मी ॲक्च्युली अगोदर 2च घेतल्या होत्या, नंतर लक्षात आलं बाहेर पण अगरबत्ती तुळशीला लावायची आहे, त्यामुळे मी परत अजून एक काढून घेते आणि ते तिन्ही अगरबत्ती एकदाच सोबत लावून घेते, परत परत लावण्याची गरज पडत नाही म्हणून। मग आता बाहेरची पूजा करायची तुळशीची आणि नंतर मग बाकीचं काम आवरायचं आहे। सो कामाला म्हणजे कितीही काम आवरले तरी काम असतातच, असं नाही की संपले म्हणायला म्हणजे जमतच नाही, संपतच नाहीत कामं। आपल्याला थोड्या वेळासाठी वाटतं की आता कामं झालेले आहेत, पण परत अजून अर्ध्या तासाने काही ना काही कामं आठवतच राहतात। सो त्यामुळे संपण्याचं नाव घेत नाहीत कामं। तर माझंही असंच आहे काहीसं, तर तुमचं पण असंच असतं का नक्की सांगा मला कमेंटमध्ये। सो चला फायनली इथली तर माझी पूजा झालेली आहे, आता बाहेर जाते, बाहेरची पूजा करून घेते तुळशीची। नंतर बघा आज केस धुतले होते मी, नंतर केस थोडेसे टॉवेलमध्ये रॅप करून ठेवले, म्हणजे पाणी पूर्ण केसांमधलं ॲब्झॉर्ब होतं आणि केस पटकन ड्राय व्हायला मदत होते त्यामुळे। नंतर थोडंसं आता बऱ्यापैकी अर्धा 1 तास झालेला होता टॉवेल रॅप केलेली होती, तर आता म्हटलं सोडावे केस मोकळे, म्हणजे हवा पण लागली पाहिजे त्याला, सो थोडंसं बरं वाटतं। नंतर मी बाहेर झटकून घेतले एकदा केस टॉवेल बरोबर, तर थोडेसे केस कसं गुत्ता वगैरे झालेला असेल तर असे झटकल्याच्या नंतर निघतो। आणि आता मी सनसिल्क शॅम्पू वापरायले, त्यामुळे बऱ्यापैकी गुत्ता वगैरे होत नाही, तर सिल्की होत आहेत केस छान यामुळे। नंतर फायनली आवरलं सगळं आणि रांगोळी काढायला घेतली मी, मगाशी म्हटलं होतं रांगोळी सुद्धा राहिलेली आहे माझी। सो म्हटलं चला आता ते पण काम कंटिन्यू करून घ्यावं, एकदा उशीर झाला का नंतर काढण्याचा मूड येत नाही आणि साधी सिंपलच रांगोळी काढत आहे मी, जास्त मोठी नाही। एक तर हवा पण खूप सुटलेली आहे त्यामुळे रांगोळी काढताच येत नाही, तर साधीच काढून घेतली। तर बघा हे सगळं रात्री उचलून ठेवलेलं होतं, तरी पण थोडंफार राहिलेलं आहे, म्हणजे हे चौरंग फ्लावर पॉट वगैरे हे सगळं, तर आता हे उचलून ठेवायचं आहे, जागच्या जागेवर ठेवून देते लगेच, म्हणजे आवरायला येते मला, टेबल क्लीन करून ठेवता येतो। आता हे सामान सगळं नेक्स्ट इयरला लागेल, अजून परत ह्याला जपून ठेवावं लागेल, पण ह्या छत्रीला ठेवायचं जरा अवघडच आहे आता, माळ वगैरे ठेवता येते व्यवस्थित, पण हे छत्री कशी ठेवावी। ट्रायपॉडला लावला होता ऍक्च्युली छत्री मागे, कारण मागे जागा नव्हती लावायला, त्यामुळे ट्रायपॉड ठेवला होता असा पाठीमागे आणि त्याच्यावर छत्री अटॅच केली होती इथे।
आज घर खूप एकदम असं रिकामं वाटते, कारण दररोज सवय झाली होती ऍक्च्युली 10-11 दिवस गणपती बाप्पा होते तर छान वाटायचं, मस्त फ्रेश आरती करायची हे ते चालू असायचं दोन वेळेस. पण आज जरा वेगळंच वाटतंय, थोडंसं रिकामं घर वाटतंय आज. तर बघा ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळं सामान मी खाली ठेवलेलं आहे टेबलच्या. नंतर टेबलवर खूप धूळ जमा झालेली आहे आणि नंतर सगळं सामान थोडं मी चौरंग वगैरे वरती झटकलेलं आहे, कारण मला वर टेबल ऑलरेडी क्लीन करायचं आहे त्यामुळे. तर धूळ खूप झालेली आहे ॲक्च्युली, 10 दिवस झाडलेलं वगैरे जाऊन बसतं त्यावर टेबलवर, सो त्यामुळे. आणि रांगोळी वगैरे तशीच होती त्यावरती, ट्रायपॉड सगळं बऱ्यापैकी सामान ते तसंच होतं. तर म्हटलं चला आता क्लीन करून घ्यावं. आणि आता फक्त मी टिश्यू पेपरनं करून घेते. ही मोसंबी होती खराब झालेली आहे बघा, ऑलरेडी एक टाकून दिली मी, मागे खराब झाली ही जरा उशिरा खराब झाली आहे, तर हिला आता टाकून देते मी. मोसंबी आमच्यात खाल्ली जात नाही, कोणालाच आवडत नाही त्यामुळे. तर ॲक्च्युली गाजरं बघा भरपूर आणलेले होते ह्यांनी, तर एवढे आहेत 2 डब्बे भरून, नाही 2 डब्बे नाही, एकच डब्बा आहे भरून. तर मला काय हे हलवा करायचा ह्याचा ॲक्च्युली, कारण गाजरं भरपूर आहेत आणि खाऊन पण किती संपणार नाहीत, 1 किलो होते हे गाजरं. तर म्हटलं हलवा करावं, आणि गाजरं खूप छान आहेत बघा. जेवढा होईल तेवढा हलवा करते, कारण एवढे गाजरं संपायला खूप वेळ होईल, उशीर होईल, त्यामुळे मग हलवा केलेलाच बरा. आणि वेदांतला थोडेसे ठेवते खायला, बाकीच्या गाजरांचा जेवढा होईल तेवढा हलवा करून घेते. छोटे आहेत, ह्याला किसायला खूप वेळ लागणार आहे, पण ठीक आहे आता किसून ठेवते आणि संध्याकाळी करता येते म्हणजे हलवा. आता वेळ आहे माझ्याकडे, सो त्या वेळेचा कुठेतरी उपयोग केला पाहिजे त्यामुळे. तर बऱ्यापैकी भरपूर गाजरं आहेत, किसायलाच थोडासा वेळ लागेल, पण आता किसते मी. तरी पण वेदांतला थोडेसे ठेवते, एवढेच ठेवले, जास्त नाही, कारण नंतर संपल्यावर अजून आणता येतील. नॉर्मल होतेत आणि आता फ्रीज मधून काढल्या एकदम कसे कडक राहतेत, आणि कडक असल्यावर गाजरं खूप किसता येतात छान. तर मी आता थोड्या वेळाने किसून घेते. बाकीचं पण माझं ऑलमोस्ट काम आवरलेलं आहे आता, आणि कपड्यांच्या घड्या करायच्या राहिलेल्या आहेत. त्या कपड्यांच्या घड्या करायला काही मुहूर्त काही लागना झालंय, सो चला आता बघू. गाजरांचं आधी बघते, म्हणजे कसं किसलं का पटकन रेडी असल्यावर करता येतं आणि कंटाळा येत नाही. तर मग ऐन वेळेस किसून करायचा म्हटलं का जीवावर येतो, नको वाटतं त्यामुळे. आणि हे ऍपल सुद्धा आता हे देवापुढेच ठेवलेले होते 2. मोसंब्या तर काय खराब झाल्या, पण आता हे ऍपल चांगले, ह्याचे आता ऍपलचे पॅनकेक करते मी उद्या कधी वेदांसाठी. अशा ऍपल तर खाल्ले जात नाहीत आमच्या घरामध्ये, त्यामुळे मग काहीतरी करावं लागतं. सो पॅनकेक करून बघते मी. मागे केळीचे बनवले होते, आता यावेळेस ऍपलचे ट्राय करते. आणि व्हॅनिला इसेन्स पण आहे माझ्याकडे, सो व्हॅनिला इसेन्स यूज करून करते मी. गव्हाचे पीठ वगैरे हेल्दी, सो करेल तेव्हा दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा मी हलवा करायला घेतलेला आहे, आणि ज्या कढईमध्ये गाजरं किसले होते त्याच कढईमध्ये मी करत आहे. परत दुसरी कढई भरवत नाही. आणि ह्यामध्ये फक्त तूप टाकलेलं आहे 1-1.5 चमचा, आणि मग आता यामध्येच मिक्स करून घेते मी. तूप मेल्ट होईपर्यंत, नंतर साखर टाकते. आणि यामध्ये घेतलेलं आहे दूध, तर अंदाजेच घेतलेला आहे मी, काय मेजरमेंट वगैरे केलेलं नाही. आणि गाजरं पण मी अंदाजेच घेतलेली आहेत, सो त्यामुळे. तूप मेल्ट व्हायला जरा वेळ लागतोय, आणि कढई कसं एकदम खाली हलक्या तळाची आहे, त्यामुळे हलवत राहावं लागते सारखं, नाहीतर लगेच खाली लागते. असं काय करायचं म्हटलं का माझ्याकडे कढयांची खूपच अडचण येत आहे. तर बघू आता कधी भेटेल कढया घ्यायला तर लागणारच आहेत मला.
ह्या कढयानं फक्त रस्सा भाजी वगैरे करायला चांगल्या आहेत. असं सुकं म्हणजे आपल्याला सुकी भाजी म्हणा किंवा असं काही करायचं, हलवा म्हणा, एखादी ग्रेव्ही म्हणा आपल्याला पनीरची, तर ती ह्यामध्ये होत नाही अजिबातच. सो आता वाटतं उगीच मागवलंय मी. म्हणजे ऍक्च्युली यामध्ये कसं, ह्या मीडियम येतात, याच्यामध्ये हेवी बॉटमच्या पाहिजेत, अजून ह्यापेक्षा हेवी पाहिजेत, तर तेव्हा मग चांगलं होत असेल मे बी त्यामध्ये. पण ह्या माझ्याकडच्या ज्या आहेत त्या एकदम हलक्या आहेत, एवढ्या काही पाहिजे तशा जड नाहीत. मी ते सुपर सिटी बाजारामध्ये बघितल्या होत्या आमच्या इथल्या जवळच्या, तिथे खूप छान आहेत, एकदम ह्याच्यापेक्षा जाड येतात, म्हणजे डबलच वेटला असणार आहेत आणि प्लेन आहेत. यामध्ये ठसे वगैरे आहेत ना ते नाहीत, आणि ठसे नसायलाच पाहिजेत ऍक्च्युली, कारण ठसे जर असले ना तर काही करपलं ना तर त्यामध्ये ते निघतच नाही, त्या ठस्यामधलं जाऊन बसतं त्यामध्ये, तर ते जड जातं धुवायला सुद्धा ह्याकडे या. त्यामुळे एकदम प्लेनच पाहिजेत, अशा नसायला पाहिजेत. तर आता याला बऱ्याच म्हणजे 2-4 वर्ष तरी झालं असेल ह्या कढयांना, 2-3 वर्ष तरी झालं असेल मे बी घेऊन, आणि मी तेव्हापासून कंटिन्युअसली वापरत आहे. थोडस तेल पण टाकणार आहे मी, तेलामुळे हलव्यामध्ये छान अशी चकाकी येते. तूप टाकल्यावर एवढी चकाकी येत नाही, स्मेल येतो, पण हलव्याला जसा चकाकी म्हणजे पाहिजे असते तशी येत नाही. त्यामुळे उगा एखाद दुसरा चमचा तेल टाकायचं, म्हणजे छान होतं. आणि हे आपले केशरी कलरचे गाजर आहेत बघा, लाल गाजर नाहीत, केशरी आहेत आपले 12 महिने जे मिळतात ना ते गाजर आहेत हे. सो हलवा सुद्धा ह्याचा केशरी कलरचाच होणार आहे, लाल होणार नाही. तसे आपले रेग्युलर म्हणजे काय म्हणतात सीझन मधले गाजर जसे असतात तसे ह्याचा हलवा होणार नाही, केशरी कलरचाच होतो. तर मी चला आता करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर चला आता बऱ्यापैकी गाजर म्हणजे शिजलेलं आहे, तुपामध्ये वगैरे परतून घेतलं. आता टाकलेली आहे साखर टाकून अजून छान मिक्स करून घेते, म्हणजे साखर वगैरे मेल्ट झाली पाहिजे पूर्ण. नंतर बदाम काढायचे राहिलेले होते माझे, तसेच आणून तसेच यूज करत आहे मी त्या बॉक्समधूनच, कारण बरण्या धुवायच्यात मला ड्रायफ्रूटच्या वगैरे, त्यामुळे टाकलेले नाहीत. आणि थोडेसे काजू पण टाकणार आहे. तर बघा आता टाकलेलं आहे दूध, पूर्ण साखर मेल्ट झाली आणि आता दूध टाकलेलं आहे. सो आता छान एकदा मिक्स करते आणि आता याला छान शिजू देते. आता परत हलवण्याची गरज नाही, कारण आता यामध्ये दूध आहे त्यामुळे करपण्याची एवढी काही भीती नाही. सो चला आता मी हे कट करून घेते इकडे बघा, नंतर चला फायनल लुक दाखवते हलव्याचा तुम्हाला. तर बघा आता टाकलेले आहेत ड्रायफ्रुट्स आणि आता एकदा छान मिक्स करून घेते. ड्रायफ्रुट्स भरपूर टाकलेले आहेत, म्हणजे भरपूर म्हणजे फक्त बदाम आणि काजूच आहे, पण जास्त घेतलेले आहेत मी, छान लागतात दाताखाली आल्यावर. त्यामुळे अजून बराच वेळ लागणार आहे ह्याला, कारण अजून भरपूर दूध आहे त्याच्यामध्ये, आटायचं राहिले. तो त्यामुळे चला आता हे आटवून घेते एवढं, नंतर दाखवते तुम्हाला. हे मेरे लिए सरप्राइज. एवढं सांग हो. तर हे दोघे जण गेलेले होते बाहेर, कारण थोडं भाजीला आणायचं होतं टिफिनसाठी, आणि नंतर गव्हाचं पीठ पण संपलेलं होतं, सो ते सुद्धा आणायचं होतं. ते दोघे जण घेऊन आले आणि नंतर
दूध आणलं, दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. नंतर माझा स्वयंपाक झालेला होता, किचन वगैरे साफ केलं, मी पण रेडी झालते जाण्यासाठी, पण नंतर म्हटलं नको ह्या दोघांना जाऊ द्यावं, सो मी कॅन्सल केलं माझं आणि मग मी बाकीचे कामं आवरत बसले होते. किचन क्लीन केलं, भांडे वगैरे होते थोडेफार ते सुद्धा क्लीन केले. आता नंतर जेवायचं राहिलेलं आहे, तर जेवण करून घ्यायचं आहे आता थोड्या वेळाने. आता हे आरती आणि ताट हे वगैरे सगळं गणपती बाप्पा बसलं पूर्ण क्लीन करून ठेवलेलं आहे. आता ठेवून देते मी मध्ये, नाही तर खूप धूळ बसते आणि हे कसं पितळाचं लगेच खराब होतं त्यामुळे. आणि कपडे पण भरपूर आहेत घड्या करण्यासाठी, कारण 2-3 दिवस झाले मी कपड्यांच्या घड्या केलेल्या नाहीत, त्यामुळे भरपूर लोड झालेला आहे. जेव्हाची तेव्हा करायला पाहिजे ॲक्च्युली, पण माझ्याकडनं मला कपडे फोल्ड करायचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे तसेच राहतात माझ्याकडनं. तर आता ह्यांचं चालू आहे जेवायला घे जेवायला घे असं. सो आता जेवण करून घ्यायचं आहे, नंतर मे बी एक राऊंड मारायला जायचं आहे जेवण झाल्याच्या नंतर. आणि भांडे बाकीचं तर सगळं माझं आवरलेलं आहे, आता फक्त जेवण करायचं आणि जेवणाचे भांडे धुवायचे, सो एवढंच काम असणार आहे. तर वेदांतला हात धु म्हणत होते हे अगोदर, ह्यांनी वेदांतने हँडवॉश केला नाही. चॉकलेट आणली होती, तर मला सांगत होता सरप्राईज आणले तुझ्यासाठी चॉकलेट म्हणून, पण त्याने मला काही दिलेली नाही, त्यानेच खाल्ली. सो असं होतं. तर चला आता जेवण वगैरे आम्ही करून घेतात, नंतर एक राऊंड मारायला जातात. आणि असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.